आज आपण झटपट अशी कोकोनट बर्फी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत, तेही नॅचरल कलर वापरून। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बर्फी बनवण्यासाठी 1 वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, पाऊण वाटी मी मिल्क पावडर घेतलेला आहे आणि पाऊण वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे। ते सर्व मिक्स करून घेऊया साहित्य। त्यामध्ये 1 चिमूट असं मीठ टाकायचं आहे, परत थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचे 2 भाग करायचे आहेत। समप्रमाणात करायचं आहे। 1 भाग आहे ते आता आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि बाकीचं जे मिश्रण आहे ते आता आपण व्यवस्थित थोडं अगदी पाणी टाकून 2 ते 3 चमचे पाणी लागतं, जास्त पाणी लागत नाही। बघून पाणी टाका, कारण ते लगेच पातळ होतं, त्यामध्ये मिल्क पावडर आणि साखर मिक्स केलेली असते ना, त्यामुळे जास्त पातळ नका होऊ देऊ, आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। असा गोळा बनवायचा आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं तूप लावायचं वरतून आणि तो गोळा जो आहे ना तो बाजूला करून ठेवूया। अगदी थोडंसं लावायचं आहे, जास्त नाही। मी आता अर्धा बीट घेतलेला आहे, ते उकडून घेतलेलं आहे 4-5 शिट्ट्या करून, आणि त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। व्यवस्थित जास्त पातळ नका करू, घट्टच राहू द्या, जास्त पाणी नका करू, कारण कलर व्यवस्थित येत नाही। त्यामुळे ते बाकीचं जे मिश्रण होतं ते आता आपण काढून घेऊया। त्यामध्ये अगदी 2 थेंब जे आहे ना ते व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं, आणि थोडं करून जे बीटचं जे पाणी आहे ते आता आपण मिक्स करून घेऊया। जास्त नाही, 3 ते 4 चमचे पाणी लागते फक्त, कारण पातळ होते ते लवकर लगेच मिश्रण। त्यामुळे बघा किती सुंदर कलर आलेला आहे, अगदी नॅचरल प्रकारे। त्याचा वास वगैरे बिलकुल बीटचा येत नाही, खूप मस्त अशी लागते ही बर्फी चवीला। आता आपण बटर पेपरवर ते एक करून लाटून घेऊया। व्यवस्थित जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं तूप लावायचं आहे आणि मग त्याच्यावरती बटर पेपर ठेवून मग लाटून घ्यायचं आहे। आणि आता आपण दुसरं पण जे आहे ते लाटून घेऊया गोळा। कलरफुल एवढी सुंदर मस्त कलर दिसतो ना, भारी अशी बर्फी तयार होते। काढून घेऊया आता आपण। आणि दोन्ही जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, अशा प्रकारे। जास्त पातळ करायचं नाही, अगदी खूप पण लाटायचं नाही, अगदी ते थोडंसं मिक्स होईपर्यंत व्यवस्थित। आणि आता आपण त्याचा रोल तयार करून घेऊया। हळूवार करायचा आहे, चिपकतं लगेच। थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि लावायचं, जास्त नाही, अगदी थोडंसं 1 थेंब लावायचं आहे। आणि बटर पेपरमध्ये आपल्याला 2 तास कमीत कमी सेट करायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये। 2-2.5 तास मी ठेवलेला होता। बघा किती मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे, आणि कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे बघा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।